एका शेतकऱ्यानं पुराच्या पाण्यामध्ये बैलगाडी घालण्याचा प्रयत्न केला। पुढे बैलजोडी देखील पाण्यात बुडाली आणि मागे बांधलेली वासरू देखील पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली। पुढे या बैलजोडीचं आणि त्या शेतकऱ्याचं काय झालं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा। मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसात महापुरामुळे अनेक दुर्घटना घडत असतात। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। यामध्ये एक शेतकरी आपली बैलगाडी पशुधनासह पाण्यात वाहून गेल्याचं पाहायला मिळते। पुढे जे घडलं ते अत्यंत भयंकर असं होतं। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड गाजतोय। यवतमाळ आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील उमरी कापेश्वर येथे ही घटना घडली। शेतकरी दत्तात्रय समीर यांच्या शेतात काम करणारा सरागडी रामदास तोडसाम संध्याकाळी शेतीची कामे करून घरी येत होता। अचानक शेत रस्त्यावर असलेल्या उमरी कापेश्वर ते झापरवाडी या रस्त्याच्या मार्गावरील ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला। दुपारपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व कामे ही बंद पडली होती। शेत शिवारातील सर्व शेतकरी शेतमजूर आपापल्या घराच्या दिशेने निघाले होते। ओढ्याला आलेल्या पुराचे पाणी वाढत होतं आणि संध्याकाळ झाली होती। त्यामुळे सालगडी रामदास तोडसाम याने आपली बैलगाडी पुराच्या पाण्यातून घालण्याचा निर्णय घेतला। मात्र बैलगाडी आणि गाडीला मागे गाय आणि वासरू बांधून पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असताना अचानक पुराचे पाणी वाढले। गाडी मागे बांधून असलेले गाय आणि वासरू पाण्यात वाहून गेले। मात्र पाण्यात कोसळल्यानंतर शेतकऱ्यांना मात्र कसंवसं तरी पोहत पोहत नदीचा काठ गाठला, तर बैलांनी देखील आपली सुटका करून घेतली। मात्र वाहून गेलेली गाय आणि वासरू मात्र दुपारपर्यंत त्याचा काही थांगपत्ताच लागला नाही। या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे। बैलगाडी मात्र पुराच्या पाण्याबाहेर सुखरूपरित्या बाहेर निघाली। मात्र गाडी मागे बांधून असलेली गाय आणि वासरू पाण्यात वाहून गेल्याने शेतकरी मात्र हताश झाला आहे। या शेतकऱ्यानं नको ते धाडस केलं आणि त्याच्या अंगलट झालं। असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। काही नेटकरी मात्र तीव्र संताप व्यक्त करत आहेत आणि झालेल्या घटनेबद्दल हळहळ देखील व्यक्त करत आहेत। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा।